महायुती सरकारनं ऐन निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती। त्याद्वारे महिलांच्या खात्यात थेट 1,500 रुपये रक्कम जमा करण्यात येत होती। त्यावेळी ज्या ज्या महिलांनी अर्ज केला त्यापैकी बहुतांश सर्व महिलांना या योजनेचे पैसे मिळालेले होते। मात्र आता महायुतीचं सरकार पुन्हा आल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पुन्हा एकदा छाननी होणार आहे। या योजनेच्या छाननीमध्ये एकूण 5 नियम लावले गेलेले आहेत। अर्ज बाद करताना हे 5 नियम कोणते आहेत व याबाबत महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यावर काय म्हणाल्या जाणून घेऊयात या व्हिडिओतून सविस्तर। नमस्कार, मी तुषार खडे आणि तुम्ही पाहताय डिंचक मराठी। तर मंडळी, लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून महिलांना सुरुवातीला 3 महिन्यांचे पैसे मिळाले होते। यानंतर आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर 2 महिन्यांचे एकत्रित रक्कम महिलांच्या खात्यावर जमा झालेली होती। आता निवडणुकीनंतर पुन्हा एकदा लाडकी बहीण योजना नव्याने सुरू झाली असून महिलांना आता पुन्हा पैसे मिळण्यास सुरुवात झाली। मात्र काही पुरुषांनी महिलांच्या नावावर बोगस अर्ज भरून या योजनेचा फायदा घेतल्याचं समोर आलं। यामुळे असे अर्ज यावेळी बाद करण्यात आले। आतापर्यंत या योजनेसाठी 2,63,00,000 एवढे अर्ज आले होते। यापैकी 2,34,00,000 महिलांना या योजनेचा थेट लाभ मिळालाय। तसंच ज्यावेळी अर्ज भरला त्यावेळी ज्या महिलांचं आधार सीडिंग झालेलं नसल्याने काही महिला या योजनेपासून वंचित राहिल्या होत्या। ज्या महिलांचं आधार सीडिंग आता पूर्ण झालं अशा जवळपास 12,65,000 महिलांना पहिल्यापासूनचे पैसे एकाच वेळी या योजनेचे देण्यात आले। तसेच 5 महिन्यांचा लाभ घेतलेल्या महिलांना सुद्धा डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आलाय। याच दरम्यान पालघर, वर्धा, यवतमाळ, धुळे अशा विविध जिल्ह्यातून लाडकी बहीण योजनेबद्दल काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। या तक्रारींच्या आधारे हे 5 नियम लावून संपूर्ण महाराष्ट्रातील अर्जांची आता छाननी होणार आहे। ज्यामध्ये या 5 नियमांचं ज्या महिलांनी उल्लंघन केलं असेल त्या महिलांना इथून पुढे हा लाभ मिळणार नाही। तर पाहूया सविस्तर मध्ये काय आहेत हे 5 नियम। यातील पहिला नियम आहे तो ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असेल अशाच महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। यासाठी सरकारनं इन्कम टॅक्स ऑफिस कडे माहिती मागवली। यानुसार अर्जांची पुन्हा एकदा छाननी होईल व 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिला या योजनेच्या यानंतर लाभार्थी राहणार नाहीत। यामधला दुसरा नियम असा की एखादी लाभार्थी महिला दुसऱ्या शासकीय योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांच्या अर्जाची सुद्धा पुनर्विचार केला जाणार आहे। म्हणजेच एखादी लाभार्थी महिला नमो शेतकरी या योजनेचा फायदा घेत असेल तर त्या महिलेला नमो शेतकरी या योजनेतून मिळणारे 1,000 रुपये व अशा लाभार्थ्याला फक्त वरचे 500 रुपये देऊन 1,500 रुपये पर्यंतचा फरक या योजनेतून भरून काढला जाणार आहे। हा होता दुसरा नियम। अर्ज छाननी होताना तिसरा नियम म्हणजे ज्या महिलांच्या नावे 4 चाकी वाहन आहे अशा महिलांच्या अर्जाची पडताळणी होणार आहे। यासाठी परिवहन विभागाकडून महिला व बाल कल्याण विभागाने माहिती मागवली। अशा महिला जर या योजनेचा लाभ घेत असतील तर त्या महिलांना या योजनेचा आता लाभ मिळणार नाही। यामुळे ज्या महिलांच्या नावे 4 चाकी वाहन आहे अशा महिला या योजनेपासून आता वंचित राहणार आहेत। याचप्रमाणे या योजनेचा चौथा नियम म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि बँकेत नाव वेगळं अशा अर्जाची सुद्धा पडताळणी केली जाणार आहे। तसेच केंद्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतर आधार कार्ड बेस KYC सुद्धा या योजनेची केली जाणार आहे। यामुळे जर तुमचं बँकेत नाव वेगळं व आधार कार्डवर नाव वेगळं असेल तर अशा महिलांना सुद्धा या योजनेचा फायदा आता घेता येणार नाही। याचप्रमाणे या योजनेचा 5वा नियम म्हणजे विवाहानंतर परराज्यात गेलेल्या महिला व शासकीय नोकरीत असताना या योजनेचा कोणी लाभ घेतला असेल तर अशा सुद्धा अर्जांची पडताळणी केली जाणार आहे। यामुळे जर एखादी महिला विवाहानंतर परराज्यात गेली किंवा शासकीय नोकरीत आपण कर्मचारी असून सुद्धा कोणी अर्ज केला असेल तर हे सुद्धा अर्ज बाद केले जाणार आहेत व त्या महिला या योजनेपासून वंचित राहणार आहेत। तर हे होते एकूण लाडकी बहीण योजना अर्ज पडताळणीचे 5 नियम। सर्वसाधारणपणे याआधी 2.5 कोटी महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आलाय। यामुळे आता अर्जाची पडताळणी करताना याबद्दल अदिती तटकरे यांनी काही स्पष्टीकरण दिले। त्या म्हणाल्या
गेल्या काही दिवसापासून लाडकी बहीण योजनेबद्दल काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। 1.5 ते 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये जिल्हास्तरीय कार्यालय, आयुक्त कार्यालय अशा विविध सरकारी कार्यालयामध्ये विविध तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। यामध्ये नाव व आधार नंबर वेगळा, त्याचप्रमाणे काही महिलांनी 2 वेळा अर्ज केल्याचं सुद्धा आढळून आले। काही महिला लग्नापूर्वी महाराष्ट्रात वास्तव्यात होत्या, पण आता त्या दुसऱ्या राज्यात वास्तव्यास आहेत। अशा महिलांचे सुद्धा अर्ज यातून बाद केलेले आहेत। या महिला आता या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत। यामुळे लाडकी बहीण योजनेचे पुन्हा एकदा सर्व अर्ज पडताळणी केले जाणार आहेत। काही महिला सरकारी नोकरीत लागल्यामुळे त्यांचा लाभ कमी करण्यात येणार आहे। तशी मागणी स्वतः काही महिलांच्याकडून करण्यात आली। यामुळे सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पुन्हा एकदा अर्ज पडताळणी केली जाणार आहे। प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार शासन निर्णयानुसारच या 5 नियमांच्या आधारावरती सर्व अर्जांची छाननी केली जाणार आहे। जो मूळचा शासन निर्णय होता यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही। याचप्रमाणे ज्या महिलांनी या 5 नियमांचं उल्लंघन केलं नसेल त्या महिलांना या योजनेचा लाभ इथून पुढे घेता येणार आहे। तसेच येणाऱ्या काही दिवसात किती महिलांचे अर्ज बाद होतील याचा सुद्धा सविस्तर अंदाज येईल असं मंत्र्यांनी सांगितलं। त्यामुळे जर आपण सुद्धा या 5 नियमांचं उल्लंघन करत असाल तर या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत। याचप्रमाणे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ढिंच्याक मराठीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।